नमस्कार, दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एकदम शाही डिश, ती म्हणजे शाही नवाबी शेवई कशी बनवायची ते. एकदम स्पेशल अशी रिच डिश आहे बघा आजची. चला तर मग रेसिपीला इथे आपण सुरुवात करणार आहोत. एकदम मस्त गोड आणि खायलाही जबरदस्त टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता एकदम दिसायलाही खूप छान आणि खायलाही तशीच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेली आहे शेवई. ही जी बारीक शेवई असते ती आहे बघा. नवाबी शेवई असं म्हणतात बघा हिला. छान अशी हाताने सर्व ती बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तिचे. अशा प्रकारे एकदम बारीक पूस करून घ्यायची आहे बघा ही. मस्त अशाच प्रकारे मी इथं सर्व शेवई ही बारीक करून घेतलेली आहे बघा. आता आपण ही भाजून घेणार आहोत. एका कढईमध्ये टाकायची आहे भाजण्यासाठी. छान अशी मस्त लालसर भाजून घ्यायची आहे बघा. मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी घातलेली आहे पिठी साखर. 1-1.5 चमचा पिठी साखर घेतलेली आहे बघा. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या गोडीनुसार आवडीनुसार घालू शकता बघा. मस्त असं छान भाजून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा यामध्ये घालायचं आहे बघा. थोडंसं तूप घातलेलं आहे बघा मी गावरान. छान असता कलरही चेंज झालेला आहे त्याचा. आता इथे मी घेतलेलं आहे दूध. 1 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे बघा. थिकनेससाठी आपल्याला हे लागणार आहे. इथे दूधही आपलं छान उकळ आलेली आहे. आता आपण जे मिश्रण केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे बघा. छान असं त्याला घट्टसरपणा येऊपर्यंत उकळवून घ्यायचं आहे. पूर्ण थिकनेस त्याची चेंज झाली पाहिजे बघा. दूध हे पूर्ण घट्ट असं झालं पाहिजे. चला आपलं दूध घट्ट होत आहे तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस करूया. हे तसंच ठेवूया उकळण्यासाठी. येथे मी शेवई एका बाउलमध्ये ओतून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे. आणि ती आता पूर्ण अशी दाबून घ्यायची आहे चांगली, कारण आपल्याला ते नंतर कट करायचे आहे. त्यासाठी अशी मस्त दाबून घ्यायची आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित. अशा प्रकारे छान अशी सेट झालेली आहे बघा चहू बाजूंनी. एक मस्त लेअर तयार होती बघा त्याची छानशी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान अशी लेअर खाली तयार झालेली आहे त्याची. मस्त दिसत आहे बघा. अशा प्रकारे आता आपल्या इथे दूधही तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिठी साखर. त्यामध्ये मी थोडीशी इलायची पूडही घातलेली आहे बघा. आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळ आणून घ्यायचे आहे त्याला. छान असं घट्ट झालेलं आहे बघा ते. मस्त एकदम आपल्याला पाहिजे तसं घट्ट झालेलं आहे बघा. आणि छान असं हे चहू बाजूनी ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त ओतलं गेलेलं आहे बघा. 1-2 ते 3 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. आणि आपण जी शेवई काही ठेवलेली होती ती यावरती अशा प्रकारे टाकायची आहे. आपण आधी खाली अर्धीच शेवई टाकलेली होती बघा आणि काही तशीच ठेवलेली ती. वरची लेअर ही पातळ असली तरी चालेल, खालच्या साईडनी जाड पाहिजे. आणि मस्त चहू बाजूंनी आता हे शेवई घालून घ्यायची आहे. परफेक्ट असं झालेलं आहे बघा. एकदम दिसायलाही खूप जबरदस्त दिसत आहे. मस्त तुम्ही बघू शकता खूप छान असे लेयर्स पडलेले आहेत त्याला खाली. आणि आता आपण इथे बाकीचे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत बघा. काजू, बदाम, पिस्ता सर्व असं मस्त घालायचं आहे सर्व बाजूंनी. परफेक्ट खूप टेस्टी अशी लागते बघा. एकदम भारी.
सर्व बाजूने आता आपण येथे काजू बदाम ते घालून घेतलेलं आहे. मस्त तुम्ही बघू शकता पिस्ता, काजू, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत सुकलेल्या त्या मी येथे घातलेल्या आहे. आणि अशाच प्रकारे आपली मस्त अशी शाही नवाबी डिश तयार आहे बघा. मी येथे आता 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवलेली होती. मस्त असं घट्ट झालेले आहे बघा एकदम. तुम्ही बघू शकता एकदम थिकनेस आलेला आहे. आणि अशा प्रकारे ते काढून घ्यायचं आहे कट करून. मस्त छान असं कट झालेलं आहे बघा. जे आपण त्यामध्ये दूध आणि ते घातलेलं होतं पूर्ण त्यामध्ये शोषून गेलेलं आहे आणि फ्रीजमध्ये पूर्ण घट्ट होऊन गेलेलं आहे. मस्त परफेक्ट. आणि अशाच प्रकारे आपली एकदम भन्नाट डिश तयार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.